मला कुतूहल होतं की बाबा खरंच हे होतंय का नाही मला बघायचं होतं. बाकी काय लय मोठा विषय नव्हता. रिझल्ट सरांचे पैसे देणार का नक्की नक्की पैसे नाही त्यांना मिठाई पण देणार आहे. तुम्ही एकदा लिहून वापरा तर जर साईज मध्ये नाही फरक पडला तर ह्याचे पैसे द्यायचे नाही. द्यायचं आणि मग आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला मी बॉन्डवर लिहून देतो, ह्याची जर साईज नाही झाली तर ह्याचे पैसेच द्यायचे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी दत्तात्रय पाटील स्टेप ऑर्गॅनिकचा प्रतिनिधी. तर आज आपण बेन्नूर ह्या गावामध्ये आलेलो आहे. तर सरपंचांची ओळख करून घेऊया. सर, तुमचे नाव? माझं नाव सुभाष चंद्र कांबळे, मुक्काम पोस्ट बेवनूर, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9975 76 99 23. ओके सर, शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की एक दोन दिवसापूर्वी ग्रुपला यांनी फोटो टाकलेले, ही चिकटपट्टी वगैरे फळात लावलेलं. मी सरपंचांना फोन पण केलता की त्या नंबरवरनं की फोटो एवढे फरक कशानं पडलाय काय. तर त्यांनी सांगितलं बाबा ही वेलोरा किट सोडलं होतं मी. तरी कुणी तुम्हाला सजेशन कुणी केलं काय किट कसं, म्हणजे काय? सर काय झालं माहितीये हा. का, आमचे ज्यांच्याकडून मी औषध घेतोय, ओके. सचिन वाले म्हणून हा. आमचे गावचे दुकानदार आहेत, त्यांच्याकडनं औषध घेतलं म्हणजे पूर्ण बागाचं ट्रीटमेंट त्यांच्याकडूनच आहे माझं. बर. मग आता ज्यावेळेला आता साईजचा विषय होता, तर असंच आम्ही बसल्यानंतर सचिनने मला काय सांगितलं, सरपंच एकदा तुम्ही हे वेलोराचं जे किट आहे एवढं वापरा. मी म्हणलं कितीला आहे, तर ते म्हणले 2200 रुपये काय तर त्यांनी सांगितलं. ओके. मी म्हणलं महाग आहे, जे स्पष्ट आहे ते सांगतो तुम्हाला. महाग आहे म्हणल्यावर सचिन काय म्हणले मला, तुम्ही एकदा लिहून वापरा, तर जर साईज मध्ये नाही फरक पडला तर ह्याचे पैसे द्यायचं नाही. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या संग अजून कोणतरी शिंदे मोहन पाटील एक होते. मग ह्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला मी बॉन्डवर लिहून देतो, ह्याची जर साईज नाही झाली तर ह्याचे पैसेच द्यायचे. मग मी काय केलं, बरं साईज झाली का नाही आम्हाला कसं कळायचं. मग त्यांनी मला आयडिया सांगितली, तुम्ही काय करा, तेवढी पट्टी मोजा आणि ती पट्टी त्याला असं गोल मारा, ही चिकटपट्टी. आणि त्यात जर अंतर नाही पडला, 2 बोट 3 बोट अंतर पडला तर म्हणजे साईज झाली, नाही पडला तर साईज होत नाही. बरोबर. तसं तुम्ही करून बघा म्हणले, माझ्यावर विश्वास ठेवून एवढं वापरून बघा. आणि खरंच मी आणलं, एक दिवस त्याला स्लरीमध्ये भिजू घातलं, स्लरीत टाकून ठेवलं, आणि जसं त्यामध्ये एक तुमचं हे दिलेलं आहे, शेड्यूल दिलंय, त्याप्रमाणे त्याला मिक्स करून एक दिवस स्लरीमध्ये मिक्स करून ठेवलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 जूनला काय तर आम्ही दोघांनी नवरा बायकोनी ओतलं. आणि मला कुतूहल होतं की बाबा खरंच हे होतंय का नाही मला बघायचं होतं. बाकी काय लय मोठा विषय नव्हता. आणि चौथ्या दिवशी आम्ही बागत आलो, बघितलं, आम्ही दोघं पण आलतो. तर प्रत्येक फळाला आम्ही बारक्याच नाही, मोठ्या बारक्या दोन्ही फळाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी 10-12 झाडांना आम्ही लावले. 10-12 झाडांना लावले. इथं बघितलं मी बारक्या फळाला केले, बारक्या फळाला लावले, त्या फळाला सुद्धा एक बोटाच्या वर चांगला बारक्या एकदम फळ आहे. लास्ट शेंड्याच्या फळाला सुद्धा फरक पडलाय. आणि इथं तर बराच फरक पडलाय, दोन बोटाच्या वरती फरक पडला. नक्की तुम्हाला रिझल्ट आलाय? मला याचा रिझल्ट. सरांचे पैसे देणार का? नक्की नक्की पैसे नाही, त्यांना मिठाई पण देणार. नाही, चांगलं हे किट चांगलं आहे. इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का बाबा? इतर शेतकऱ्यांना माझं तर मी त्यांना विनंती असेल किंवा सांगणार, सर तुम्ही ह्याच्यावर विश्वास करायला बिलकुल हरकत नाही. डोळं झाकून तुम्ही वापरू शकता बिलकुल. आणि सगळं ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक मध्ये केमिकल काहीच नाही त्याच्यामुळे. आणि मिक्स तेलकटचं काय वाटलं काय तुम्हाला? काय सुद्धा नाही, काय सुद्धा. आणि पहिले तर काही नाहीच, पहिलं काही नव्हतंच, तरी सुद्धा काय वाटलं नाही. तर शेतकरी बांधवांनो, हे जे रिझल्ट अतिशय छान आहेत. ह्यात 7 प्रकारच्या बॅक्टेरिया येतात आणि एक इन्फुटेड केलेलं सीवीड येते. आता टेम्परेचरमुळे बरेच साईजचे प्रॉब्लेम आहेत, तरी तुम्ही सुद्धा एकदा वेलोरा किट अवश्य वापरा. आम्हाला रिझल्ट कळवा. अधिक काय माहिती असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला अजून अधिक माहिती देऊ. तुम्ही आता सरपंचाचे अनुभव घेतलेलेच, कारण त्यांनी बघितलं, आपण चिकटपट्टी लावलेली, बऱ्यापैकी फरक पडलेला समजा प्लॉटवर. आणि जवळजवळ त्यांनी 8 ते 10 ठिकाणी चिकटपट्टी लावली, वेगवेगळ्या फळा, शेंड्याच्या फळाला, खाली जी बोडाचं आहे त्याला लावलेलं आहे, वेगवेगळ्या टेजेसला लावले, तर समजा चिकटपट्टीमध्ये फरक आहे. आणि अतिशय असं छान रिझल्ट आहे. अवश्य तुम्ही एकदा तुमच्या प्लॉट वरती वापरा, हीच हे करतो. धन्यवाद.